एवढा यंग असा कडक माणूस आहे की ज्यांनी निर्माता म्हणून याच्यात पाय ठेवलेले आहेत, दिग्दर्शन केलेले आहे, स्वतः 6 सिनेमे केलेत आणि आत्ताच आमचा देऊळबंद 2 100 करोडचा टप्पा पार केला. आता त्याच्यानंतरची नेक्स्ट फिल्म आहे आमची. ही फिल्म खूप सुंदर झाली आहे, म्हणजे माझ्यावर विश्वास ठेवा. आणि यांची जी टॅगलाईन आहे, रावण दहन दसऱ्यालाच. मी प्रेक्षकांना एक विनंती करतो, तुम्ही सोनं लुटायला थिएटरपर्यंत या आणि आमच्यावरती आशीर्वाद द्या. आणि ही फिल्म प्लीज 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 सगळ्यांनी नक्की एकमेकांना सांगा, एकमेकांपर्यंत पोहोचवा आणि तुमच्या मार्फत ही सगळ्या महाराष्ट्रावर पोहोचू देत, हीच एक नम्र विनंती आहे. धन्यवाद आणि आमच्यावरती आशीर्वाद असेच राहू द्या. थँक्यू व्हेरी मी मच. खूप एक्सायटेड आहे या मूवीसाठी, कारण एक वेगळीच कॉन्सेप्ट आहे आणि फिमेल ओरिएंटेड चित्रपट आहे हा. आणि मला फिमेल ओरिएंटेड करायला खूप आवडतात आणि स्त्री अत्याचारावर आहे. आणि अल्गोरिझम तुम्ही बघितलं तर दिवसाला 30 ते 32 हजार रजिस्टर्ड रेप केसेस होतात. अनरजिस्टर्ड किती असतील माहिती नाही, पण ती स्त्री कशातून जात असेल, काय होत असेल, पण त्यासाठी समाजाने तिच्याबरोबर कसं उभं राहायला पाहिजे आणि तिचा आवाज ऐकणं किती महत्त्वाचं आहे, असं या चित्रपटात आपण बघू. आणि बाकी टीम तर सगळ्यांबरोबर काम करायला खूप शिकायला मिळालं सगळ्यांकडून. हा सिनेमा क्लासिक सिनेमाच्या सदरात मोडणारा नाही, हा कमर्शियल सिनेमा आहे आणि त्या धाटणीतला हा उत्तम सिनेमा आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. नमस्कार सर्वांना. मी राजकुंदन. दशमी चित्रपटात मी वासू नावाची भूमिका केलेली आहे. वासू हा एक खूप स्वीट इनोसेंट असा लव्हर बॉय आहे. त्याची आणि लक्ष्मीची, गौरीने जे लक्ष्मीची भूमिका केली त्यांची लव्ह स्टोरी या चित्रपटात दाखवण्यात आलेली आहे. खूप सुंदर अशी लव्ह स्टोरी या चित्रपटात तुम्हाला बघायला मिळेल. एक कौटुंबिक पण आहे सगळं चित्रपटात. ओव्हरऑल कौटुंबिक कहाणी आहे, चित्रपटात स्टोरी आहे जी चाळीतल्या कौटुंबिक जी लोक आहेत चाळीतली त्यांची एक कथा आहे, सगळ्या गोष्टी आहेत. असंच पाहायला गेलं तर गौरी सोबत काम करतानाच एक मी आवर्जून सांगेल गौरी की आम्ही जेव्हा फर्स्ट टाइम भेटलो, आम्ही येऊन बोललो पण नाही. ऑफ द कॅमेरा आम्ही बोलतच नव्हतो, कारण एकदा टेक झालं की तेवढं काम करायचं आणि ऑफ द कॅमेरा मीच बोलत नव्हतो. म्हणजे आय डोंट नो, मी नर्वस असेल खूप. आणि तर मग त्यात गौरीने जास्त इनिशिएटिव्ह घेतला की जेव्हा आमचं सॉंगचं जेव्हा रिहर्सल होती तेव्हा तिने जास्त इनिशिएटिव्ह घेतला, गप्पा मारले, आम्ही बोललो. तेव्हा मी जास्त इव्हॉल्व्ह झालो ॲज अ वासू म्हणून. आणि त्यामुळे तुम्ही खूप छान वासू करू शकलो कॅरेक्टर, असं मला वाटतं. थँक्यू गौरी त्याबद्दल. नमस्कार, मी प्रसाद सुरेश खैरे. मी प्रथमतः आमच्या सिनेमाचे दिग्दर्शक योगीजी भोसले यांचं धन्यवाद करेन की त्यांनी मला एवढ्या मोठ्या सिनेमात एक पात्रता निभावण्यासाठी संधी दिली. याबद्दल खरंच मी तुमचं मनापासून धन्यवाद करतो.